नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गणपती विसर्जनासाठी किंवा गणपतीच्या नैवेद्यासाठी तयार होणारी मोकळी सुटसुटीत अशी वाटली डाळ तयार करतोय. तयार होणारी वाटली डाळ ही आपण चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ वापरून तयार करणार आहोत. बनवायला तर सोपी आहे, पौष्टिक आहे आणि चवीला अप्रतिम अशी लागते. त्यामुळे झटपट नैवेद्यासाठी ही तयार होते. तसेच प्रसाद म्हणून सुद्धा ही डाळ वाटली जाते. तर चला कशी बनवायची ते बघूया. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी चना डाळ ही 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. म्हणजे यामध्ये जर काही धूळ कचरा असेल तर तो निघून जाईल. डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये साधारणपणे 1.5 ग्लास पाणी घातलं आणि ही डाळ आता झाकण ठेवून 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायची आहे. किंवा हरभरा डाळ म्हणजे चना डाळ तुम्ही स्वच्छ धुवून रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता. तर इथे मी 5 तास ही भिजवून घेतली आणि 5 तासामध्ये डाळ चांगली भिजली आहे, फुललेली आहे. बघा, हाताने जर आपण असं तोडून बघितलं तर लगेच तिचा तुकडा पडत आहे. तर अशीच डाळ ही भिजवून घ्यायची. आता हे डाळीमध्ये असलेलं पाणी चाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचं. म्हणजे डाळ ही पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. अगदी थोडंसं पाणी राहिलं तर चालेल, परंतु चाळणीने गाळून घेतलं तर ही आपल्याला वाटण्यास सोपी जाईल. तर बघा, चाळणीत काढल्यामुळे पाणी हे पूर्णपणे निथळलेलं आहे. त्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही निथळलेली संपूर्ण चना डाळ घालायची. तर ही भिजलेली डाळ मिक्सरला लावून अशी जाडसर वाटून घ्यायची आहे. पण त्यापूर्वी यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालायची. तर इथे मी 4 छोट्या आकाराच्या हिरव्या मिरच्या घातल्या आणि झाकण लावून मिक्सरला ही पल्स मोडवर मिक्सर 4 ते 5 वेळा चालू बंद करत बघा असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही वाटताना जिरं सुद्धा ऍड करू शकता, परंतु ते मी फोडणीमध्ये घालणार आहे. तर इथे तुम्ही लसूण सुद्धा ऍड करू शकता, परंतु बरेच जण हे प्रसादासाठी वापरतात. त्यामुळे यामध्ये लसूण हा स्किप करता. म्हणजेच लसूण विरहित ही वाटली डाळ तयार करतात. डाळ वाटून झाली की लगेच गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल हलकसं गरम झालं की लगेच यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं मोहरी चांगलं फुललं की लगेच यामध्ये आवडीनुसार कढीपत्ता घालायचा. आता कढीपत्ता यात तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर स्किप केला तरी चालेल. आणि लगेच त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातला. गॅस बारीक करून यातच मी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातली आहे. तर कोथिंबीर अशी तेलामध्ये फोडणीसाठी घातली तर तिचा फ्लेवर हा आपल्या डाळीला सुद्धा छान येणार आहे. त्यामुळे असं फोडणीतच कोथिंबीर घाला, मस्त फ्लेवर येतो. सोबतच यामध्ये मी लगेच पाव चमचा हळद पावडर घातली. हे चांगलं बारीक गॅसवरच खमंग असं फोडणी देत मिक्स करून घेतलं. तर बघा, मस्त फोडणी तयार आहे. आता यामध्ये जी वाटलेली डाळ आहे ती घालायची. तर इथे डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की डाळ ही जास्त बारीक अशी पेस्ट होईल इतपत वाटायची नाही. तर यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही. पाणी हे पूर्णपणे निथळून घ्यायचं. आवश्यक वाटत असेल तर तुम्ही 1 ते 2 चमचे पाणी यामध्ये घालू शकता, परंतु अशी रवळच म्हणजेच ओबड-धोबड दरदरीतच डाळ ही वाटून घ्यायची. तर संपूर्ण डाळ ही मी या कढईमध्ये घातली. आता हे चांगलं बारीक गॅसवरच परतून घेऊ. वाटलेली डाळ ही फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊ. आता जरी ही डाळ मिक्स करत असताना ओलसर वाटत असेल तरी सुद्धा नंतर जसजशी ही परतली जाईल तसतशी ही चांगली मोकळी सुटसुटीत होते. डाळ ही चांगली मिक्स करून झाली. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि गॅस हा बारीकच ठेवायचा. गॅस कुठेही वाढवायचा नाही, नाहीतर मग डाळ ही खाली करपू शकते. त्यामुळे झाकण ठेवल्यानंतर सुद्धा अधूनमधून तुम्ही ही 1 मिनिटानंतर मिक्स करू शकता, म्हणजे डाळ ही करपणार नाही. तर 3 मिनिटानंतर झाकण काढलं आणि डाळ बघू शकता छान मोकळी सुटसुटीत दिसत आहे. आणि वाफ देत असताना सुद्धा झाकण काढून 2 ते 3 वेळेस ही मी चांगली मिक्स करून घेतली. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि पाव चमचा चाट मसाला घातला. तर इथे चाट मसाला ऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा 1 चमचा घाला. त्यामुळे तयार होणारी जी वाटली डाळ आहे ती छान चटपटीत मस्त खमंग अशी स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी तयार होईल. तर बघा, मीठ घातल्यानंतर
त्याचबरोबर आपण साखर सुद्धा घातलेली आहे, त्यामुळे यावर पुन्हा झाकण ठेवून वाफ द्यायची आहे. त्यामुळे डाळ सुद्धा शिजेल आणि यामध्ये जी साखर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे, त्याचा स्वाद सुद्धा डाळीमध्ये एकसारखा मुरेल. तर बारीक गॅसवरच 3 ते 4 मिनिटं पुन्हा एक वाफ दिली. डाळ सुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे, छान मोकळी सुटसुटीत दिसत आहे. तर बघा, हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ. तर इथे डाळ जर व्यवस्थित भिजवून घेतली, म्हणजेच 5 ते 6 तास किंवा रात्रभर जर तुम्ही डाळ व्यवस्थित भिजवून घेतली, तर ती वाफेवरच अगदी व्यवस्थित शिजली जाते, कच्ची राहत नाही. तर आता यावर सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नारळाचा चव असेल तर तो 1 ते 2 चमचे घाला, किंवा इथे माझ्याकडे किसलेलं सुकं खोबरं आहे तर ते मी घातलं. मिक्स केलं तर बघा, कमी वेळेमध्ये झटपट अशी प्रसादासाठी किंवा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी, नैवेद्यासाठी झटपट अशी वाटली डाळ तयार झालेली आहे. करून बघा, अगदी चटपटीत आणि खमंग अशी ही मोकळी सुटसुटीत डाळ तयार होते. खूपच सोपी अशी रेसिपी आहे. प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही ही वाटू शकता. तर आजची ही चटपटीत खमंग अशी वाटली डाळची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.